मृत व्यक्तीचेही भांडवल केले जाते, ही बाब अत्यंत लांछनास्पद असल्याची दुःखद भावना मोहपाडा पोसरी येथील गणेश पाटील यांनी शिवसत्ता टाइम न्यूजशी बोलताना व्यक्त केली. मोहपाडा परिसरातील एक दुर्दैवी घटना सध्या चर्चेत आहे. मोहपाडा पोसरी येथील खारकर कुटुंबियातील खंडू हाल्या खारकर यांचे दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी निधन झाले. त्यावेळी त्यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांनी मुख्य रस्त्यावरून न नेता पाटील कुटुंबियांच्या मालकीच्या हद्दीत असलेल्या भिंतीवरून उचलून नेला. ही खारकर कुटुंबियांची स्टंटबाजी होती. समाजामध्ये संभ्रम निर्माण करून त्यांनी आमची बदनामी केली असा आरोप गणेश पाटील व त्यांच्या कुटुंबियांनी केलाय. गणेश पाटील यांच्या स्पष्टीकरणानंतर मोहपाडा पोसरी येथील पाटील कुटुंबियांची बाजू पुढे आले. सदर जागा ही रघुनाथ शंकर पाटील यांच्या मालकीची असून तसे पुरावे त्यांच्याकडे आहेत. आमच्या मालकीची जागा असून देखील खारकर कुटुंब हे काही वर्षापासून जाणून बुजून नाहक त्रास देत असल्याचे गणेश पाटील यांनी शिवसत्ता टाइम्सला सांगितले. माझे नाव गणेश रघुनाथ पाटील, मी राहणार नवीन पोसरी मोहपाडा. 5/1/2024 रोजी आमचे शेजारी खंडू हाल्या खारकर यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी त्यांच्या कुटुंबियांना पर्यायी रस्ता असताना त्या लोकांनी माझ्या सदर मालकीच्या असलेल्या जागेतून माझ्या जागेतील भिंतीवरून त्यांनी तो प्रेत नेला. आणि ही गोष्ट अतिशय खेदजनक किंवा काय म्हणता येईल त्याला, अतिशय लाजिरवाणी आहे की त्यांनी त्या माहितीचं भांडवल केलं आणि नाग आमची बदनामी केली. असं खारकर कुटुंबियांनी करायला नको होतं, पण आज मीडियाद्वारे आमची खूप बदनामी झालेली आहे. सदर जागेचे पुरावे माझ्याकडे आहेत, तसे मी तहसीलला दिलेले आहेत. हा विषय तहसीलला प्रलंबित असताना देखील अशा प्रकारे खारकर कुटुंबियांनी वागायला नको होतं. तर त्यांनी नाग आमची बदनामी करू नये. त्यांना पर्यायी रस्ता आहे तरीसुद्धा त्यांनी या गोष्टीचं भांडवल केलेलं आहे आणि मीडियाला दाखवलेलं आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, रसायनी. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.